मी सोनाली, स्वागत आहे सर्वांचं आपल्या सोनाली माळी या चॅनलवरती। आज आपण बघतोय भेंडीची भाजी। चला तर त्यासाठी मी लसूण बारीक चिरून घेतला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, शेंगदाण्याचा कूट, मीठ, हळद, मोहरी, जिरे, हिंग आणि तेल। चला तर सुरुवात करूया। कढई गरम झाली, त्यात आपण आता तेल टाकूया। तेल गरम झालं की लगेच आपण त्यात मोहरी टाकूया। आता जिरे टाकूया, थोडासा हिंग, हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊ। छान परतून घेऊ। आता आपण त्यात थोडीशी हळद टाकून घेऊया। इथे मी अर्धा चमचा हळद घेतली। लगेचच त्यात भेंडी टाकून घेऊ। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भेंडी छान मिक्स करून घेऊया। आपल्याला भेंडी मीडियम हीटवरच बनवायची आहे। गॅसची फ्लेम फुल केली तर भेंडी करपू शकते, जळू शकते, त्यामुळे आपल्याला मीडियम हीटवरच भेंडी शिजवायची आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया। आणि परत एकदा हलवून घेऊया। असं आपल्याला मधून मधून हलवत 5 ते 6 मिनिटं भेंडी छान परतून घ्यायची आहे। आता इथे मी 2 मिनिटासाठी भेंडी परतून घेतली आहे। बघू शकता भेंडीला चिकटपणा आलेला दिसतोय। आता आणखी 2 मिनिटासाठी आपण लो फ्लेमवर ही भेंडी परतून घेणार आहोत। आणखी 2 मिनिटांनंतर भेंडी बघू शकता त्यातला चिकटपणा कमी झालेला दिसतोय। असंच मधून मधून हलवत चिकटपणा पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला भेंडी परतवायची आहे। अगदी सुटसुटीत होईल। आणखी थोडा वेळ भेंडी परतली, बघू शकता आता भेंडी किती सुटसुटीत दिसते। आता त्यात आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करतोय। इथे मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि परत एकदा 1 मिनिटभर आपण ती भेंडी परतून घेऊया। बघू शकता आपली भेंडीची भाजी तयार आहे। चला तर तुम्हाला भेंडीची भाजी काढून दाखवते। बघू शकता किती छान दिसते भाजी आणि खायलाही अतिशय चविष्ट अशी ही भेंडीची भाजी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।